आज ह्या खुर्चीला सुद्धा आराम आहे आणि लॅपटॉपला सुद्धा. मस्त गरमागरम सरसों का साग चावल. खूप सुंदर दिसत आहे. उन्हाचा स्पॉट तो. हा लवकर जाऊन लवकर आलेला आहे. काही गावं कर्नाटकात येतात आणि काही गावं महाराष्ट्रात येतात. हो गया मित्र का सब सेटिंग वेल. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे सरसों का साग आणि भात. या कढईमध्ये सरसोची भाजी म्हणजे मोहरीची भाजी उकळायला ठेवलेली आहे आणि ह्या पातेल्यामध्ये भात आणि ह्या पॅनमध्ये मी सुंठ्याचा काढा उकळायला ठेवलेला आहे. तर त्याच्यामुळं सकाळ सकाळी माझे असे तिन्ही स्टोव बिझी आहेत. मोहरीची भाजी थोडीशी गरम असते म्हणून म्हणलं आज मोहरीची भाजी बनावी पातळ. आपण मला वाटतं हाटून भाजी म्हणतो मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये साग म्हणतात त्याला. तर आता तो बनवते मी. हे बघा आता मी सरसोचा साग बनवत आहे म्हणजे मोहरीची पातळ भाजी बनवत आहे, हाटून भाजी. आणि कढईमध्ये मी जिरं मोहरी फोडणीला घातलेलं आणि आता कांदा सुद्धा लालसर तळला गेलेला आहे. आता घालायची आहे मिरची आणि लसणाची पेस्ट बारीक वाटलेली. आता मिरचीला पण छान कांद्याबरोबर तळून घ्यायचं आहे. मिरची तळली गेल्यानंतर आता घालायचं आहे टोमॅटो. मी तर या पद्धतीने मोहरीची पातळ भाजी करत असते. आता टोमॅटो, मिरची, कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे. मी मसाल्यामध्ये हळद आणि मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि आता घालत आहे सरसोची वाटलेली भाजी. मिक्स वेल. ग्रेव्ही पुरतं पाणी घालायचं आहे. आता टेक्स्चर पाहू शकता तुम्ही सरसोच्या सागाचं, मोहरीच्या हटून भाजीचं. खूप सुंदर दिसत आहे भाजी. याच्यामध्ये थोडीशी धना पावडर आणि गरम मसाला घालायचा राहिला माझ्याकडून. क्या ही करे, सब हमारे घर में जल्दी जल्दी में है. इथं माझा मना घाई करत आहे कॉलेजला जाण्यासाठी आणि मनाने काल आणलेला म्हणजे नवीन विकत आणलेला टी शर्ट घातलेला आहे. बहुत सुंदर दिख रहा है मेरा शोना पुत्र. पहिल्यांदा लाल घातलाय. हा लाल लाल बागोटी गुलाबी शेला. गाणं आहे बळा मराठी असं. हांजी. आणि आज कोंड्याची सुद्धा खूप लवकर गेलेले आहेत. रात्री उशीर आले, रात्री 12 वाजता आले आणि आज सकाळी 9:15 वाजताच गेलं. क्या ही करे. आजकाल फोंडेजी इलेक्शन ड्युटीवर आहेत आणि अनअवेलेबल आहेत. घरातले कुठलीच कामं करत नाहीत. आम्हीच करतोय. आम्हाला जावं लागतं भाजीपाला किंवा काही किराणा माल आणण्यासाठी. आज थोडासा किराणा माल आणायचा आहे. दुपारी जाते मी मॉलमध्ये जवळच्या. सरसों का साग तयार हो गया है. अभी मैं मना के लिए परोस रही हूँ. हळद घातल्यामुळे थोडासा हिरवा कलर कमी झालेला आहे बरं का. मस्त गरमागरम सरसों का साग चावल आणि भेंडीची भाजी देणार आहे माझ्या मनाला. मनाने असं का पसरवलंय भाद्रे बळा सगळे थंड व्हायला. थंड व्हायला कारण मनाला सुद्धा उशीर होत आहे. मला भेंडी थोडीच दे. थोडीशीच ठीक आहे बेटा. साइड मध्ये होती वरनं मी हे सॅलड. बघ केवढं जेवण झालं प्लस दही आणि हे डब्याला नेतो मी. बघा एवढं भोजन सकाळ सकाळी माझा मना खात आहे. मना इज लकी गाय टुडे. येस. बिकॉज मना इज गेटिंग वार्म फूड. येस. हे बघा आता मी किचन ओटा आणि शेगडी सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि सरसों का साग मी ह्या सर्विंग कढईमध्ये काढून ठेवलेला आहे आणि भेंडी ह्या वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे. बाकी आज देवपूजा माझा दादू करत आहे. अरे क्यों नाही ब्लोअर आहे. दादूला पण सर्दी झालेली आहे ना त्याच्यामुळं शंख वाजत नाहीये. चलो करियो आरती. चलो मेरा बेटा भी जा रहा है कॉलेज. आओ जो बेटा. हाँ जी. ऐशवंत भव, यशस्वी भव, सुखी रहा. आओ जाओ. आणि आता माझा दादू सुद्धा बाहेर गेलेला आहे. मी त्याला सोडवायला गेलेला आहे. बस स्टॉपला गेलेला आहे की रेल्वे स्टेशनला गेलेला आहे माहित नाही. आओ जाओ पुत्र. या इथं मी एक पाटी सुद्धा ठेवलेली आहे. आमचा दूधवाला भैया अजून नाही आला. तर आला ना तर याच्यामध्ये दूध ठेवतो तो. आओ जाओ. बाय बाय.
चला आता मी खाऊन घेते सरसो का साग आणि भात. दादू तर कधी येईल सांगता येत नाही. तो बोलला की आई तू खाऊन घे. म्हणलं ठीक आहे बाळा, मी खाऊन घेते आता. सकाळचे 11:30 वाजले आहेत आणि माझा दादू आणखी नाही आला. मित्राला सोडवायला गेलेला बाहेर आणि सकाळी 9:30ला गेलेला मला कॉलेजला जायच्या वेळेस आणि आणखी नाही आला तो. मी क्या करे लड़के को फोन करके पूछती हूँ कब आएगा. बाकी या इथं मी दूध पातेल्यामध्ये फोडलेलं आहे. आता गरम करायला ठेवते. स्टोव तर अगोदरच चालू केलेला आहे मी. बाकी आता मी घरसुद्धा स्वच्छ झाडू मारलेली आहेत. दादू तर बाहेर गेलेला आहे, अजून नाही आला. कुठपर्यंत त्याची वाट पाहत बसायची, म्हणून मीच आज सगळी घर झाडू मारलेली आहेत. हा बघा, हॉल एकदम चकाचक चमकत आहे आणि त्या तिथं ना उन्हाचा स्पॉट पडलेला आहे. खूप सुंदर दिसत आहे उन्हाचा स्पॉट तो. आत्ता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की माझी घरातली सगळी कामं लवकर संपलेली आहेत. कपडे सुद्धा मशीनला मगाशीच लावलेली आहेत. आता काहीच नाही काम करण्यासारखं, फक्त आता व्हिडिओ एडिट करायचं राहिलेला आहे, तो पण करते. पण आज घरामध्ये कमालीची शांतता आहे आणि बाहेर सुद्धा खूप शांतता आहे. दादू तर मगाशी गेलेला आहे, अजून नाही आला. मगाशी म्हणजे सकाळी गेलेला आहे तो 9:30 वाजता आणि आता 1 वाजलेले आहे तरी सुद्धा नाही आला. त्याला फोन लावला, तो बोलला की आई मला वेळ लागणार आहे घरी यायला. म्हणलं ठीक आहे बाळा. मना पण सकाळीच गेलेला आहे आणि फोन तर काय विचारलंच नको, सगळ्यात लवकर गेले आहेत ऑफिसला. त्याच्यामुळे घरात पण अशी खूप शांतता आहे आणि बाहेर सुद्धा खूप शांतता आहे. क्या ही कर सकते हे. मला आता करमत नाही आहे घरामध्ये, काय करणार. कामं लवकर संपलं की असं झालेलं आहे माझ्याशी. पण एक काम आहे ते म्हणजे व्हिडिओ एडिट करायचं, ते करते आता मी. आत्ता दुपारच्या 3:45 वाजलेले आहेत आणि माझा दादू अजून नाही आला. 9:30 वाजता गेला आहे सकाळी. मगाशी फोन लावला त्याला तर बोलला आई येतो पण अजून नाही आला. आणि मी व्हिडिओ एडिट केल्यानंतर थोडासा नॅप घेण्याचा प्रयत्न केला, वामकुशी घेण्याचा प्रयत्न केला, पण झोपच नाही आली मला. सारखा ठसकाच येतोय, ठसका म्हणजे खोकला येतो अधूनमधून, झोपलेच नाही. शेवटी आत्ता माझा मना आलेला आहे कॉलेजवरून. बघा, मना उशीर जाऊन लवकर आलेला आहे आज. हांजी लवकर म्हणजे हा लवकर जाऊन लवकर आलेला आहे. नाहीतर काल तर खूप उशीर आलेला 7 वाजता, आज लवकर आलेला आहे. मग बाळा मॉलमध्ये जायचं का आपण दोघं? इथं शेजारच्या डान्स प्रॅक्टिस करून थकलाय बाळेसा. परवा दिवशी माझ्याबरोबर डान्स प्रॅक्टिस केलेली मनाने आणि आज त्याच्या मित्रांबरोबर. बाकी या इथे दादूच्या नावाचा सगळा स्वयंपाक शिल्लक तसाच आहे. दादू देवपूजा करून तसाच बाहेर गेलेला, काही न खाता. हे बघा, ह्या भांड्यामध्ये भेंडीची भाजी शिल्लक आहे. खालच्या कढईमध्ये सरसो का साग आहे एवढा मोठा आणि ह्या भांड्यामध्ये भात आहे त्याच्या नावाची आहे. खरे दादू असला असताना संपवला असता भात. तसं तर दादूने बाहेर काहीतरी खाल्लेलं असणार आहे. दादूला भूक सहन नाही होत, कंट्रोल नाही होत, त्यांना काहीतरी खाल्लेलाच असणार आहे. आणि आज ह्या खुर्चीला सुद्धा आराम आहे आणि लॅपटॉपला सुद्धा. नाही तर दादू ह्या खुर्चीवर बसलेला असतो दिवसभर आणि गेम खेळत असतो. क्या आहे करे. बाकी या इथे आम्ही आमच्या कुलदेवीच्या गावावरून कॅलेंडर आणलेलं आहे आणि आमच्या कुलदेवीचं गाव येतं कर्नाटक राज्यात. तर तिथून हे कॅलेंडर आणलेलं आहे. चिंचणी हे आमच्या कुलदेवीचं गाव आहे. तर त्या दिवशी आम्ही तिथून भाजीपाला आणला, बेडगी मिरची, शंकेश्वरी मिरची घेतली, त्याचबरोबर हे कॅलेंडरसुद्धा आणलेलं. आणि आमचं गाव आहे ना सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर आहे. काही गावं कर्नाटकात येतात आणि काही गावं महाराष्ट्रात येतात, त्याच्यामुळं तिथले भाविक हे मराठी भाषिक. पण बरं झालं मिळालं कन्नड राज्यात मराठी कॅलेंडर घेऊन आलो. तसे तर आमच्याकडे 2-3 कॅलेंडर आहेत, होणाऱ्या भावी नगरसेवकांनी दिलेले आहेत, वाटलेले आहेत, पण त्याच्यामध्ये एवढी माहिती नाही आहे. पण ह्या कॅलेंडरमध्ये सगळी माहिती आहे सणावारांची वगैरे, म्हणून आणलेलं आहे. आता लटकवून ठेवते कॅलेंडरला प्रॉपर प्लेसला. आत्ता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि गॅसवरती मी माझ्यासाठी चहा उकळायला ठेवलेला आहे. हे बघा, या पातेल्यामध्ये अद्रक आणि लवंगयुक्त चहा उकळत आहे आणि या चहामध्ये मी गुळ घातलेला आहे. आज गुळाच्या चहाचा आनंद घेणार आहे मी. मना चाय पिए का बेटा? मना चाय पिए का? मना काय आता उठणार नाही. मना मस्त खिडक्या बंद करून पडदे लावून झोपलेला आहे आरामात. आता इथे चहा सुद्धा चांगला उकळलेला आहे. गॅस बंद करते आणि चहा शोधून घेते. मस्त अद्रक, लवंग आणि गुळयुक्त चहा. दादूसाठी थोडंसं ठेवते, आला तर पेल तो. आणि या चहामध्ये थोडंसं दूध घालते मी. बापरे, दूध सांडलं असतं. थोडंसं दूध घालते. ठीक आहे, चला मस्त गुळाच्या चहाचा आनंद आज मी दादूच्या खुर्चीत बसून घेणार आहे. कारण आज खुर्ची रिकामीच आहे, बैठ लेती हूँ यहाँ पर आज.
वा वा वा, खूप स्वादिष्ट चहा बनलेला आहे गुळाचा. लवंगचा पण फ्लेवर येत आहे. मित्रांनो, मी आता सायंकाळची देवपूजा करायला बसलेलो आहे, कारण आई गेली आहे आंटीच्या घरी आणि दादा अजून आलेला नाही. त्यामुळं मी आता देवपूजा करून घेतो. सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी मगाशी भाभींकडे गेलेले त्यांना भेटायला. तेवढ्या मनाने देवपूजा केली आणि जिमला सुद्धा गेलेला आहे म्हणा. आणि माझा दादू आत्ता आलेला आहे, दाखवते तुम्हाला. इथं बसलेला आहे दादू. मग दादू हो गया मित्र का सब सेटिंग वेल, ठीक आहे. पण आजचा पूर्ण दिवस कुठं होता? बाहेरच होता दादू. बरं झालं, ह्या लॅपटॉपला आणि खुर्चीला मालक मिळाला त्यांचा. बिचारे एकदम रिकामे होते, शांत होते रे. खुर्ची पण एकदम शांत बसलेली, लॅपटॉप पण बंद होता, शांती होती घरामध्ये. आता दादू आला, लॅपटॉप चालू झाला, खुर्चीला पण मालक मिळाला. फिर खाना खाया कि नहीं? खाया. फिर अभी खाना खाएगा कि नहीं खाया? अभी भी खाया. नहीं, और खाएगा कि नहीं खाएगा? अभी नहीं. अभी नहीं खाएगा, ठीक है. चावल खत्म कर दिया सब? नहीं बचा हुआ है. दुपारी काय खाल्लं? दुपारी खाया बाहर का. ठीक आहे. बाकी चला आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करून घेते. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी मनासाठी डाळ करणार आहे आणि 2-3 बाजरीच्या भाकरी. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.